हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत आणि असे छान छान व्हिडिओज आपले बघत असणार आहे. तर आज आहे भाऊबीज आणि मी चालले बाहेर, कारण इकडे आज सगळं आवरलं आहे आणि आता 1:30 वाजला आहे. तर सगळ्यात पहिले मला जायचं आहे माझ्या काकांकडे, कारण माझा जो छोटा भाऊ आहे तर त्याला आधी ओवाळायचं आहे. त्यानंतर मग मी लोणावळ्याला जाणार आणि तिकडे सगळेच जण येणार आहेत. आतू वगैरे सगळेजण आहेत तिकडेच येणार आहेत काकांकडे. पप्पा पण येतील तिकडेच. पण मग आता मला लोणावळ्याला जायचं आहे, त्यामुळे मग आम्ही निघतोय. थोड्या वेळातच निघेल. तसं बाळांचं पण दोघांचं आवरलं आहे, दोघांना चारून पण झालेलं आहे. पण आता फक्त आमच्या दोघांचं म्हणजे माझं पण रेडी झालं, तर ह्यांचंच आवरायचं चाललं आहे. फक्त त्यांचं पण आवरलं की आम्ही निघू. आणि इकडे ना मी असं ड्रेस वेअर केला आहे, कारण गाडीवरती जायचं आहे दोघांना पण घेऊन. त्यामुळे मग साडी वगैरे काही घालत बसली नाही, नाहीतर साडी घातली तर मग दोघांना घेऊन बसता येत नाही. त्यामुळे मग मी काही साडी वगैरे घातली नाही. आणि इकडे शरू आणि शौर्यने बघा असे छान छान टी शर्ट जातात मॅचिंग मॅचिंग. कसे दिसते बाबू? से हाय 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 करा. बाबडू काय झालं? काय शोधतोय? काय शोधतोय? काय येऊ? काय काय इकडे बघ, इकडे इकडे बघून बोल, इकडे बघून बोल. अच्छा भॉ करायचं आहे. भॉ करा 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 बा असं. आणि इकडे शौर्य आहे. हा तर शेड बघा कसा बसलाय आरामात. काय सोडा, चला जायचंय आपल्याला. दोघांना पण सेम सेम कपडे घातले ते. आणि इकडे आता हे यांचं पण तयार, आता ह्यांची पण तयारी झाली आहे. तर आता आम्ही निघतोय दोघे पण थोड्या वेळात. आता निघतोय आणि पहिले तर तिकडे जाणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय. तर ते पण गिफ्ट घेईल आधी. आणि हे बघा ही पिल्ल बघा. शूज कुठे? शूज कुठे? शूज शूज म्हटलं ना की पहिले कल्टी मारायची चाललं लगेच. शूज म्हटलं तर लगेच त्याला कळतं की जायचंय कुठेतरी बाहेर. ते बघा कोणता घालायचं तुला? कोणता शूज घालायचा? कोणता कोणता दाखव मला. कोणता घालतो शूज बघू? बरोबर आहे. तुझे शूज दाखव सगळ्यांना. बबडी शूज दाखव. त्यानंतर मग आम्ही गेलो काकांकडे. आणि इकडे बघा सगळेजण जमले होते. इकडे ताई आत्या सगळे काही होते माझे. आणि इकडे जे बघताय ना ही माझी आजी आहे आणि हे तिचे भाऊ म्हणजे आमचे बाबा आहेत. तर यांची चाललेली सगळ्यात पहिले भाऊबीज ओवाळणी. तर त्यांचं सगळं करून झालं तर तोपर्यंत बाकीच्यांचं पण चालू झालं. आणि इकडे ही छोटी पोरं जी होती ना ती इतकी मस्ती घालत होती. हा माझ्या दादाचा मुलगा आहे छोटा स्वराज. आणि सोबत शौर्य आणि शर्विल त्यांच्याच एजचा आहे तो दोघं पण. 8 ते 10 दिवसांचा दोघांचा फरक आहे. पण इतके खेळत होते दोघे तिघे पण. आणि हे सगळे थोडेसे मोठे आहेत, जे ताईंचे मुलं आहेत ते त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत. तर ते त्यांच्या गाड्या वगैरे पळवायचं काम करत होते. इकडं काकू होत्या ज्या स्वयंपाक करत होत्या. आणि त्यानंतर मग आहे ना मी माझी पण भाऊबीज करून घेतली. इकडे माझ्या काकांचा मुलगा आहे छोटा, तर त्याची ओवाळणी मी भाऊबीजची ओवाळणी करून घेतली. आणि शर्विल माझ्यासोबतच होता. शौर्यला घेऊन ते बाहेर बसले होते. तर आणि त्याला जे गिफ्ट दिलं होतं ना तर ते त्याला खूप आवडलं होतं. त्यांनी काय केलं, मी गेल्याच त्याने ते सगळं फोडून पाहिलं वगैरे. त्यामुळे ते त्याला ओवाळणीच्या वेळेस काही दिलं नाही. आणि इकडे सगळ्यांचं मग जेवणाचं चाललेलं. तर जेवणामध्ये व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी दोन्ही होतं, कारण आईला वगैरे खायचं नव्हतं नॉनव्हेज. त्यामुळं मग इकडं चालू होतं त्यांचं सगळ्यांचं जेवण. मी तर आधीच जेवण करून घेतलेलं, कारण मला जायचं होतं. त्यामुळं मग पावसाचं वातावरण असल्यामुळं लवकरच आवरून घेतलं. आणि इकडे आत्तू वगैरे सगळे जेवतात आहे. आणि इकडे काकू आहेत, इकडे आई बाबा पण बसले. ते सगळ्यांचं जेवण केलं आणि सगळ्यांना बाय म्हणून मी निघालेत. तर तोपर्यंत इकडे शौर्याचं काय चाललेलं आहे त्याचं त्यालाच माहिती. तो अजिबातच गाडी सोडायला मागत नव्हता. छोटी गाडी तो निघतच नव्हता आमच्यासोबत. तर चला आले मी आज मम्मीकडे. दुपारी गेले होते काकांकडे, तर तिकडे बाळाला ओवाळलं वगैरे. आणि त्यानंतर मग आहे ना डिरेक्टली इकडे आलो मम्मीकडे. पण येताना आहे ना खूप जास्त पावसाचं वातावरण झालं होतं. आणि आत्ता संध्याकाळी बराच पाऊस पडला, इतका जोरात पाऊस पडला आहे की बरा पाऊस झाला आहे ना. आणि इकडं आल्यापासून शर्विल आणि शौर्याचं झोपायचं तर नावच नाही. पण इतके खेळतात ते दोघं जण. भांडे काढ, इकडं हे पळ ते पळ, नुसतं दोघांची पळापळच चालू आहे.
आणि आहे ना मला ओवाळायचं आहे नीरजला, तर ते पण ओवाळून घ्यायचं आहे. आणि इकडे हे पिल्लू बघा काय करतोय, बघा हे बघा काय करतोय, जाडून घेतोय मामाकडे येऊन. हे बघा हे बघा हे बघा हे बघा झाडायचं काम चाललंय. मारतो त्याला, आगाव झालाय शर्विल. चाललंय दोघांची मस्ती करायचं काम. घरात आल्यापासून ते दोघं जण बसलेच नाहीत अजिबात. आणि इकडे नीरज आहे, तो तयार होतोय. आणि आता मम्मी दाखवते, आणि इकडे मम्मी आहे. मम्मीचं चाललंय स्वयंपाक करायचं काम. तर पप्पा येतील थोड्याच आणि तोपर्यंत मग आता मी याला ओव्हन वगैरे घेते. अरे पिल्ला काय करतो तू, चल हाय कर. शरू हाय करा, बोल गाणं बोलून दाखव. चल अय पिल्ला, बरं ते व्हील्स ऑन द बस करून दाखव मामाला. बोलायचं आपण. हां चल स्टार्ट. व्हील्स ऑन द बस गो. कसं रे, राऊंड अँड राऊंड. हां अजिबात. आणि इकडं आल्यापासून आहे ना शौर्य आणि शर्विलचं अजिबातच कशातच लक्ष नाही, नुसतं खेळणं खेळणं. इकडं ही वस्तू घे ती वस्तू घे, सगळं नवीन नवीन दिसतं आहे ना, त्यामुळे त्यांचं तसंच चाललं होतं. मग त्यानंतर मग आहे ना मी इकडे नीरजला ओवाळून घेत होते. आणि मग म्हटलं की जरा लेटच झाला होता ओवाळायला, कारण पाऊस वगैरे वातावरण पावसाचं, त्याला पण घरी यायला लेट चालता. आणि तो घेत होता शौर्याला जवळ, पण तो काही येतच नव्हता. दोघांचं चाललेलं खेळायचंच नुसतं. आणि मग त्यानंतर त्याला ओवाळून वगैरे घेतलं. आणि लहानपणी कसं म्हणजे ओवाळणी वगैरे असं काहीच नसायचं लहानपणी. काही इतकं वाटायचं पण नाही त्या गोष्टीचं. आणि लहानपणी अशी भांडणं पण भरपूर व्हायची की नाही का, मला तू हे दिलं नाही ते दिलं नाही. पण आता इतका तो पण समजूतदार झाला आहे की म्हणजे नाही का, मग मला गिफ्ट साडी वगैरे घेऊन देणार किंवा काय. आणि लहानपणी असं अजिबातच नसायचं. अक्षरशः त्याने दिलेले पैसेसुद्धा तो रिटर्न मागून घ्यायचा. इतकं असं लहानपण असतं ना की म्हणतात ते दिवसच खूप छान असतात. त्यानंतर मग त्याला इकडे ना करगोटं वगैरे हाताला गुंडाळत होती. तर शर्विलचं चाललेलं बघायचं की मला कर म्हणून त्याचं असं चाललं होतं. मग त्यानंतर ना त्याच्यासाठी जे गिफ्ट आणलेलं तर ते त्याला दिलं. आणि त्यानंतर मग त्याने पण आहे ना माझ्यासाठी जी साडी आणली होती, तर त्याने ती साडी पण माझ्यासाठी दिली. तरी त्याला म्हणजे कसं असतं ना, लहानपणी अगदीच त्या गोष्टींची अपेक्षा पण नसते, पण मोठं झाल्यावरती म्हणजे एक जण समजूतदार होतो. तसंच त्याला पण शर्ट खूप आवडलं. आणि मग ना त्यांनी ओवाळणीत पैसे पण दिले आणि साडी पण दिली. पण शर्विलचं काय चाललेलं की त्याला जे शर्ट दिलं होतं ना, तर ते नाही मलाच पाहिजे म्हणून त्याचं असं चाललेलं. त्याच्याकडून ओढून घेत होतं. त्यानंतर मग त्याचं म्हणणं होतं की मला पण ओवाळ, म्हणून मग खुर्चीवर स्वतःच जाऊन बसला. म्हणून मग त्याला पण इकडं ओवाळून घेतलं. आणि शौर्य तर काय, तो जागेवरती बसतच नव्हता अजिबात. त्याला ठेवलेलं वरती खुर्चीवरती, पण तरी पण तो उतरून गेला खाली. आणि मग इकडे त्याला बोललं की पाया पड म्हणून, तर उतरून खाली पाया पड वगैरे पडत होता. आणि दोघं पण इतके छान खेळत आहेत ना, त्यामुळे मला अजिबात त्यांच्याकडे असं बघावंच लागत नव्हतं. आणि मग शौर्याचं चाललं होतं सगळे भांडे खाली घे, बरण्या खाली घे. तर मम्मीने इकडे ज्या छोट्या बरण्या असतात ना, तर त्या सगळ्या खाली घेऊन पळत होता आणि त्याचं असं खेळणं चाललं होतं. कट टू नेक्स्ट डे. तर काल भाऊबीज झाली आणि आजचा दिवस वातावरण, काल भरपूर रात्री पाऊस पडला. भाऊबीजच्या टायमिंगला 7-7:30ला जो पाऊस चालू झाला होता, तो बराच वेळ पाऊस चालू होता. तर त्यामुळं काय जास्त ब्लॉग शूट करता नाही आला. आणि दुपारी घरी यायच्या टायमिंगलाच पाऊस होता. तर आज पण वातावरण तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा आज पण वातावरण इतकं ढगाळ आहे ना. तर आत्ता मी चालले मार्केटला, बाळांना घेऊन चालले. मला गळ्यातलं जे आहे ना माझं, ते थोडंसं लूज झालं आहे, तर ते मला ना ओवून आणायचं आहे. तर त्यासाठी आम्ही आता चाललो मार्केटला. तर मी तुम्हाला आजचं वेदर पण दाखवते लोणावळ्यातलं. तर चला, त्यासाठी ब्लॉग पुढचा कंटिन्यू करा. आणि आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे तर वातावरण थंडच होतं, पण इतकं छान वातावरण झालं होतं. असं ढगाळ वातावरण होतं. ऊन पण नव्हतं जास्त, आणि जरी ऊन आलं तरी उन्हाचा चटका पण लागत नव्हता. ऊन पण जास्त नव्हतं आणि एकदम मस्त वाटत होतं. असं सावली ऊन इतकं छान वाटत होतं ना या वातावरणात. म्हणून मग म्हटलं चला बाहेर निघूयात. तर जे गळ्यातलं होतं माझं, तर ते ओवायसाठी चालले होते ना मी. आणि इकडे बघा कबूतर, इतके कबूतर असत नाही या जागेत, खूप जास्त कबूतर असतात. ते खूप दिवसांपासूनचं तसंच आहे, खूप वर्षांपासूनचं तसंच आहे. त्यानंतर मग इकडे मी ना गळ्यातलं ओवायला दिलं होतं. आणि ते ओवेपर्यंत ह्या दोघांना काही दम नव्हता गाडीवर बसून. त्यांचं असं म्हणणं होतं की गाडी इथं का थांबवले, आम्हाला घेऊन चला कुठेतरी बाहेर, नुसतं गाडी चालू करा असं म्हणत होतं. त्यासाठी शर्विलचं रडायचं चाललं होतं. म्हणून त्यांनी काय केलं
की शौर्याला उचलून ते जरा थोडेसे पुढे निघून गेले की जेणेकरून शौर्य तरी शांत बसेल. पण शौर्याचं पण चाललेलं की गाडीवर चला म्हणून तो पण तिकडून हे करत होता. त्यानंतर मग आहे ना गळ्यातले वगैरे ते ओवायचं चाललंच होतं. पण मग इकडं शर्विलचं पण आहे ना काय चाललेलं की तिथं जे दुकान होतं ना तिथं नेलपेंटच्या बॉटल वगैरे असं सगळं काय होतं. तर त्याच्याकडेच लक्ष होतं की मला दे ते मला घ्यायचं आहे असं सगळं त्याचं चाललं होतं. त्यातच सगळ्यांमध्ये मग म्हटलं चला गळ्यातलं वगैरे ओवून झालं आणि त्यानंतर म्हटलं यांना थोडंसं फिरायला नेऊयात. म्हणून मग त्यांना आहे ना मॅगडीच्या इकडे नेलं की जिकडे आतमध्ये आहे ना लहान मुलासाठी खेळायला पण भरपूर साऱ्या गोष्टी असतात, गाड्या वगैरे आणि एकदम छोटंसं मॉलसारखंच आहे ते. तर त्यामुळे मग तिथंच घेऊन गेलं त्यांना. आणि इकडे नेल्याबरोबर आहे ना तिथं तो जो बलून होता मोठा तर त्यात असे छोटे बॉल्स वगैरे होते. ते बरंच काय काय खेळणे होते. पण यामध्ये त्यांना काही खेळताच आलं नसतं कारण एकट्याला आतमध्ये जाणं त्यांना सोडणं नव्हतं आणि छोटे आहेत ते त्यामुळं काही नाही. पण गेल्यावरती त्यांना ते जरा एक्साइटमेंट वाटली त्याची की काय म्हणून नाही का. तर दोघं पण मस्त त्याच्या भोवती फिरत होते आणि बघत होते. शर्विलने तर हात पण लावून बघितला की नक्की ते काय चालू आहे म्हणून. तर इकडे दोघंजणं पण खेळत होते आणि त्यानंतर मग ज्या छोट्या गाड्या असतात तर त्या गाड्या दिसल्या मग काय दोघं पण गाड्यांकडेच पळाले. शौर्य तर जवळच होते गाडी तर त्या लगेच जाऊन बसला. आणि त्यानंतर मग शर्विलची गाडी इकडे येत होती तोपर्यंत मग शर्विलचं चाललं होतं आणि तो गाडीत बसायला इतका एक्सायटेड होता की डायरेक्टली गाडीच्या समोरच गेला आणि स्वतःच बसला पहिल्यांदाच गाडीमध्ये तो असा. आणि मस्त दोघांनी पण एन्जॉय केलं. आणि गाडीवरती म्हणजे ना त्याला आवडतेच गाडी. त्याला 4 व्हीलर म्हटलं ना की त्याला खूप जास्त वेळ आहे 4 व्हीलरचं. त्याला नुसतं शेजारून जरी गाडी दिसली ना तरी पण त्याला तो असं बघणार वगैरे नाही का. तर त्याचं असं चालू असतं. शौर्य पण छान गाडी खेळत होता. आणि त्यानंतर इकडे बरेच सारे गेम्स होते. फिशचा फूड स्पा असतो तर तो पण होता. हॉरर हाऊस वगैरे सगळं काही आहे आणि खूप छान आहे म्हटलं तर. आणि त्यानंतर एक ट्रॅम्पोलिनसारखं होतं तर म्हटलं तिथं पण घेऊन जाऊयात. पण ते काय ऐकणंच नाही. तर छोट्या त्या गाडीवरून उठायचंच नाव घेत नव्हते दोघंजणं. हे बघा इकडे त्यांचे राऊंड मारून झाले होते दोघांचे पण तरी पण गाडीवरून उठायचं नाव घेत नव्हते. तरी पण त्यांना कसं बसं घेऊन आले पण रडतच होते दोघं पण. मग तसंच त्यांना उचललं आणि बाकीचं काहीच न खेळता मग डिरेक्टली आम्ही इकडे लेकच्या इकडे आलो. म्हटलं जरा तिकडे जाऊन येऊयात कारण सतत असं कसं जाणं होत नाही आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही गेलोच नव्हतो तिकडे. तर म्हटलं चला मुलांना पण जरा बरं वाटेल आणि मेन म्हणजे वातावरण छान होतं त्यामुळे मग आम्ही इकडे गेलो होतो. आणि लेकचं वातावरण खरंच इतकं सुंदर होतं ना. म्हणजे असं ऊन पण नव्हतं जास्ती आणि सावली होती त्यामुळे ना खूप छान वाटत होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. हे बघा तुम्ही बघू शकता इतकं छान पाणी आणि मग ते हिरवंगार असं वातावरण खूप सुंदर वाटत होतं. आणि इकडं आम्ही बसलो होतो तर गर्दी बघू शकता तुम्ही माझ्या मागे. एवढी जास्त ट्रॅफिक होती, इतकी जास्त ट्रॅफिक होती की गाड्याच गाड्या लागल्या होत्या सगळीकडे. आणि सगळेजण असं ना गाड्या थांबून इकडे फोटोज वगैरे काढतात आणि कारण खूप छान वातावरण असतं इथले आणि फोटोज वगैरे पण खूप छान येतात. त्यानंतर मग आम्ही पण थोडेफार फोटोज क्लिक केले आणि मग आम्ही नंतर निघालो परत कारण मग म्हटलं पाऊस यायला नको त्यामुळं म्हटलं निघालोत. आणि तुम्ही इकडे बघू शकतात किती गाड्या आहेत आणि ह्या खूप कमी गाड्या आहेत कारण सध्या पाऊस कमी आहे. पावसाळ्याच्या दिवसात इतक्या गाड्या असतात, खूप जास्त गाड्या असतात, जायची पण सोय नाही होत आणि इच्छा पण नाही होत, इतक्या ट्रॅफिकमध्येच अडकून जातं. त्यामुळं ना पावसाळ्याच्या दिवसात तर नाही गेलो आम्ही. आणि हा जो रोड आहे ना ते इतका छान रोड आहे ना. या रोडवरती इतकं मस्त वाटतं गाडी. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही बऱ्याचदा इकडे यायचो कारण छान वाटायचं इकडे ड्राईव्ह करायला. तर बाळ झाल्यापासून तर काय कधी येणंच झालं नाही कारण बाळ लहान असायचे. तर त्यानंतर मग त्यांना पहिल्यांदाच घेऊन आले होते आणि दोघे लहान असल्यामुळे जास्त काही लांबची ट्रिप करता येत नाही म्हणून मग थोडा प्रॉब्लेम होतो बाहेर जाण्या येण्याला. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक छानशी कमेंट करून जावा. थँक्यू.